नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे तुमचं आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो। तर आजचा व्हिडिओ असणार आहे टीईटी परीक्षा 2025 बद्दल। तर 23 नोव्हेंबरला आपली टीईटीची परीक्षा होणार आहे। त्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कमी वेळेमध्ये आपल्याला 90+ मार्क्स मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, या सर्व गोष्टींबद्दल विशेष करून मानसशास्त्र या विषयाबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत। तसंच महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना, तसेच आपल्या सर्व्हिसमध्ये सध्याला कार्यरत असणारे जे काही आपले शिक्षक वृंद आहेत, गुरुवर्य आहेत, त्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आपण येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तयारी करत असताना पहा, महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी येणाऱ्या 23 नोव्हेंबरला होणाऱ्या एक्झामसाठी आपण फक्त या ठिकाणी 999 रुपयामध्ये बॅच उपलब्ध केलेली आहे, जी की आपण सध्याला जर समजा एखादं पुस्तक घ्यायचं म्हणलं किंवा आपण एखादा कोर्स करत असताना टेस्ट सिरीज सोडवायच्या म्हणल्या तर तेवढी फीस या बॅचची असते। VK क्लास या ॲपवर हे लेक्चर्स होणार आहेत। तर पहा, या ठिकाणी आपण पाहतोय की लेक्चर्स कशा प्रकारे होणार आहेत, येणाऱ्या काळामध्ये आपण तयारी कशा प्रकारे करणार आहोत। तर कमीत कमी वेळामध्ये आपल्याला 90+ मार्क्स मिळवायचे आहेत, हे आपलं टार्गेट आहे। तर आपण कशा प्रकारे त्याची स्ट्रॅटेजी करतोय त्या गोष्टी जरा थोडक्यात पाहून घेऊ। त्यानंतर आपण मानसशास्त्र विषयाबद्दल या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर पहा, पेपर 1 आणि 2 या दोन्ही पेपरची तयारी आपण या बॅचच्या माध्यमातून सोबत करणार आहोत। म्हणजे पेपर 1 साठी वेगळी फीस आणि 2 साठी वेगळी फीस, अशा प्रकारे या ठिकाणी गोष्टी नसणार आहेत। तर दोन्ही पेपरची तयारी फक्त या ठिकाणी 999 रुपयांच्या फीसमध्ये, म्हणजे थोडक्यात अत्यल्प फीसमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत। महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी नक्कीच टीईटीच्या परीक्षेमध्ये पास होणारे हे VK क्लासवर आपल्या बॅचमध्ये असणार आहेत। कारण VK क्लासवर सध्याला देखील 10 लाखपेक्षा जास्त त्या ठिकाणी डाउनलोड्स आहेत, विद्यार्थी त्या ठिकाणी तयार करत आहेत। आता त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीच्या विद्यार्थ्यांची, तसेच आता ज्यांची सर्व्हिस 15 वर्ष झालेली आहे, 20 वर्ष झालेली आहे, अशा आपल्या गुरुवर्यांची त्यामध्ये भर पडणार आहे। तर पहा, या ठिकाणी थोडक्यात बॅचची थोडी वैशिष्ट्ये पाहूया की कशा प्रकारे आपण या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत। तर पहा, पेपर 1 आणि 2 यांची आपण एकत्रित तयारी करणार आहोत। पेपर 1 आणि 2 साठी या ठिकाणी वेगळी फीस नसणार आहे। नामवंत आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी असणार आहेत। ठीक आहे, तर या ठिकाणी मी मानसशास्त्र हा विषय पेपर 1 आणि पेपर 2 साठी घेणार आहे। 2021 पासूनची जी टीईटी झाली त्या टीईटीमध्ये, तसेच 24च्या टीईटीमध्ये मी मानसशास्त्र या विषयांचं आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं होतं। तर पहा, पहिल्यांदा तर महाराष्ट्रातील जे काही शिक्षक आहेत ते शिक्षकांची टीम, म्हणजे नामवंत शिक्षकांची टीम, हे सर्व शिक्षक आपल्याला अत्यल्प मानधनावर या ठिकाणी पहा, विद्यार्थ्याकडून जास्त फीस न घेता कमीत कमी फीसमध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। तसंच स्वतः टीईटी, CTET, टेट क्वालिफाईड असलेले शिक्षक आपल्याला या टीमच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे। ठीक आहे, माझ्याबद्दल थोडक्यात परिचय देतो। ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितलं असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी, तर पहा, माझं MA या ठिकाणी 3 विषयामधून झालेलं आहे। इंग्लिश, हिस्ट्री आणि लोकप्रशासनमधून माझं MA झालेलं आहे। तसंच MEd झालेलं आहे, सेट शिक्षणशास्त्र विषयामधून झालेलं आहे। BA, BSc, BEd आणि DSM, तसेच डिप्लोमा केलेला आहे DEdचा। ठीक आहे, TET, CTET ज्या आपण एक्झाम देतोय त्या एक्झाम ऑलरेडी क्लिअर आहेत आणि टेट परीक्षा 2017 देखील उत्तीर्ण आहे। त्यामुळे या सर्व परीक्षांचा अनुभव आपल्यासाठी नक्कीच कामाला येईल। कांगणे सरांना मी या ठिकाणी मानसशास्त्र विषयामध्ये 30 पैकी 30 मार्क्स याची तयारी विद्यार्थ्यांची मी करून घेणार आहे, हा शब्द दिलेला आहे आणि तो शब्द नक्कीच या ठिकाणी पाळणार आहे। तर चला, बॅचबद्दल थोडक्यात पाहतोय आपण। तर दररोज या बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स होणार आहेत, दररोज लाईव्ह प्लस रेकॉर्डेड। ठीक आहे, आता सध्याला 2 लेक्चर्स झालेले आहेत। या ठिकाणी 15 सप्टेंबरपासून बॅच सुरू झालेली आहे। 2 महिन्याच्या आत आपण या ठिकाणी सिलेबस कंप्लीट करणार आहोत आणि या ठिकाणी अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे। एकदा व्हिडिओ पाहिला, 2दा पाहिला, 3दा पाहिला, किती वेळा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। ठीक आहे, कोणतीही त्या ठिकाणी लिमिट नसणार आहे। जर आता समजा लाईव्ह तुमचे पाहून झाले आणि तुम्हाला वाटलं आणखीन जास्त तयारी करावी, तर त्यासाठी मराठी विषयाचे आणि गणित विषयाचे या ठिकाणी पहा 100च्या आसपास व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी फ्री देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, तर पहा, सर्व विषयांच्या PDF नोट्स भेटणार आहेत। संपूर्ण अभ्यासक्रम आपण 2 महिन्यात कव्हर करणार आहोत आणि 8 महिन्यांची त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना व्हॅलिडिटी भेटणार आहे। तर अशा प्रकारे ही बॅच असणार आहे। पहा, विद्यार्थ्यांच्या हितासाठी, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जे काही गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, तसेच जे काही गृहिणी आहेत त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या हितासाठी 999 इतक्या अत्यल्प फीसमध्ये
या ठिकाणी सर्व एक्सपर्ट टीम एकत्रित करून त्या ठिकाणी कोर्स घेणं थोडंसं फायनान्शियली देखील अनप्रॅक्टिकल वाटतं, ठीक आहे. परंतु ही गोष्ट कांगणे सरांनी या ठिकाणी केलेली आहे आणि टीईटीच्या परीक्षेमध्ये आपण नक्कीच आता या ठिकाणी कोणालाही जास्त फीस देऊन किंवा आपला जास्त वेळ गेला तरी देखील आपण पास झालो नाही, वर्षानुवर्ष आपण टीईटीची परीक्षा क्लिअर होत नाही, अशा गोष्टीचा सामना करावा लागणार नाही एकाच बॅचमध्ये, ठीक आहे. या बॅच आता टीईटीला परत आपल्याला वन्स मोर घेण्याची आवश्यकता लागणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. तर पहा, मानसशास्त्र विषयात कमी मार्क्स काय येतात? फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत, परत परत प्रत्येकाला पडतात ते प्रश्न. मानसशास्त्र विषयाबद्दल आपण आता पाहतोय की मानसशास्त्र विषयात आपल्याला कमी मार्क्स काय येतात, कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, कोणत्या नोट्स वाचायच्या, टेस्ट लावायच्या का, त्या आवश्यक आहेत का, सर्व गोष्टींची उत्तर आपण पाहूया. तर पहा, पहिला प्रश्न, मानसशास्त्र विषयात कमी मार्क्स काय येतात? तर पहा, मानसशास्त्र विषयात कमी मार्क्स यांचं कारण आहे थेरी वीक असणे. मी अभ्यास केला आहे, परंतु पहा या ठिकाणी थेरीचा जो अभ्यास आहे तो मी कसा केलेला आहे, वीक केलेला आहे अभ्यास. म्हणजे मी थोडंसं वाचन कमी केलेलं आहे, अपूर्ण वाचन, सिलेबस पूर्ण वाचलेलं नाही किंवा आउट ऑफ सिलेबस, सिलेबसमध्ये जे आहे ते सोडून बाकीचं वाचलेलं आहे. सिलेबस आपण कसा तयार केला बॅचचा? तर सिलेबस तयार करत असताना आपण या ठिकाणी 2013 ते 2024 या काळातल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेला आहे. या काळातल्या प्रश्नपत्रिका एकत्रित करून आपण सर्व सिलेबस डिझाईन केलेला आहे आणि परीक्षाभिमुख मुद्देच त्या ठिकाणी आपण या संपूर्ण कोर्समध्ये घेतलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळं सिलेबसच्या बाहेरचं अजिबात आपल्या बॅचमध्ये शिकवलं जाणार नाही. कमीत कमी वेळेमध्ये तुमचा जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे 90+ या ठिकाणी प्रत्येकाचे मार्क्स आणणं हेच या ठिकाणी सर्व शिक्षकांचं टार्गेट असणार आहे. पुढचा पॉईंट पाहूया. बघा, परीक्षाभिमुख मुद्दे फोकस न करणे, PYQ रिपीटेड क्वेश्चन्स याच्या टाईपचे मुद्दे फोकस न करणे. तर बघा, परीक्षाभिमुख जो काही कंटेंट आहे तोच कंटेंट आपण बॅचमध्ये देणार आहोत. जो कंटेंट या ठिकाणी परीक्षाभिमुख आहे, परीक्षाभिमुख कंटेंट आपण कसा या ठिकाणी ओळखलेला आहे? तर पहा, PYQचं संपूर्ण ॲनालिसिस केलेलं आहे. जी काही टीम आहे त्यांनी प्रत्येक विषयाचं मागील वर्षीचे जे काही प्रश्न होते त्या सर्वांचं ॲनालिसिस करून सिलेबस तयार केलेला आहे. कोर्स असा डिझाईन केलेला आहे की 2 महिन्यात तो कंप्लीट होणार आहे आणि आपल्या सर्वांनाच येणाऱ्या परीक्षेमध्ये 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तेवढ्याच गोष्टी इनफ आहेत. दुसरी गोष्टमध्ये या ठिकाणी पहा, प्रश्नांमध्ये अर्थांचं आकलन न होणे हा एक प्रॉब्लेम असतो, अर्थांचं आकलन होत नाही. तर पहा, या ठिकाणी स्पेशली मानसशास्त्र विषयात सांगतोय, मला मानसशास्त्र विषयाचे प्रश्न समजत नाहीत, मला मानसशास्त्र विषयामध्ये प्रश्नांचा अर्थच समजत नाही, शब्दांचा अर्थ समजत नाही. तर त्यासाठी पहा, मराठी प्लस या ठिकाणी इंग्लिश शब्द गरज असेल त्याच ठिकाणी, ठीक आहे. सगळंच तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये भेटणार नाही, गरज असेल त्या ठिकाणी आणि तुमची गरज ओळखूनच हा या ठिकाणी आपण कोर्स तयार केलेला आहे. मराठी प्लस इंग्लिश दोन्हीही या ठिकाणी टर्म्स जे आहेत, शब्द आहेत ते मी वापरून हा पूर्ण मानसशास्त्राचा कोर्स तयार केलेला आहे, मानसशास्त्राच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. आणि चला पुढचा मुद्दा पाहूया. पहा, पर्यायामध्ये सारखेपणा. तर तुम्हाला या ठिकाणी बॅचमध्ये एलिमिनेशनच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या मी सांगणार आहे की आपल्याला वाईज गेस कसा करायचा आहे, एलिमिनेशन मेथड कशी वापरायची आहे. पर्यायामध्ये सारखेपणा, सर्वच पर्याय मला सारखे वाटतात, उत्तर येत नाही, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न सोडवत असताना कशा प्रकारे तो प्रश्न टॅकल करायचा आहे या गोष्टी देखील मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. त्यानंतर वाईज गेस न वापरणे. वाईज गेस आपण वापरत नाहीत, एखादा प्रश्न आला नाही तर व्यवस्थित आपल्याला गेस करता येत नाही, त्याच्या टेक्निक्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 2021च्या परीक्षेमध्ये मी जो गेस दिला होता, 2 विषयांचा गेस दिला होता, आज त्याला 3.5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. यूट्यूबला फक्त ज्या व्हिडिओमध्ये क्वालिटी असते त्या व्हिडिओला शिक्षण क्षेत्रामध्ये व्ह्यूज येतात. आणि फक्त व्ह्यूजचीच गोष्ट नाही तर आपण विद्यार्थ्यांना आधीपासून शिक्षक भरतीमध्ये मानसशास्त्र विषय असू द्या, मराठी विषय असू द्या, याबद्दल स्ट्रॅटेजी बनवून देतोय, कारण आपण स्वतः त्या एक्झाम क्लिअर आहेत, ठीक आहे. तर अशाच प्रकारे या बॅचला देखील आपण व्यवस्थित स्ट्रॅटेजीसोबत पुढे घेऊन जाणार आहे, ठीक आहे. सर्व शिक्षकांच्या टीमच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो, तसेच कांगणे सरांनी देखील तुम्हाला याआधी व्हिडिओच्या माध्यमातून खात्री दिलेली आहे. त्यामुळे निश्चिंत राहायचं. महाराष्ट्रातील सर्वात कमी फीस एवढाच मुद्दा लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि क्वालिटीमध्ये अजिबात त्याच्यात तडजोड नसणार आहे, ठीक आहे. चला, पुस्तक कोणतं वापरायचं? मी कोर्स घेतलेला आहे, आता पुस्तक कोणतं वापरू, ठीक आहे. समजा तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्ही आमचा कोर्स जॉईन करा, त्याच्यानंतर पुस्तक घ्या, नोट्स घ्या, अशा गोष्टी या ठिकाणी असणार नाहीत. तर तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे घ्यावी लागेल का, तर ती पण घ्यावी लागणार नाही. पहा, पुस्तक कोणतं वाचायचं आहे, तर या ठिकाणी क्लास नोट्स देणार आहोत आपण सर्व विषयांच्या.
या क्लास नोट्स तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी इनफ असणार आहे. ठीक आहे. आता माझा मानसशास्त्र विषय आहे पेपर 1 पेपर 2 साठी. अगदी बेसिकपासून ज्याचा आत्ता D.Ed झालेला आहे, D.Ed झालेला आहे त्या विद्यार्थ्याला आणि ज्या शिक्षक वृंदांचे ज्यांचे समजा 10 ते 15 वर्ष 20-25 वर्ष सर्व्हिसचे झालेत, D.Ed B.Ed करून भरपूर गॅप पडलेला आहे, त्या सर्वांना देखील या नोट्स उपयुक्त ठरणार आहेत. कारण अगदी बेसिकपासून याचा उपयोग कुठं होणार आहे तुम्हाला? सेट परीक्षा देत असाल, नेट परीक्षा देत असाल त्या ठिकाणी, स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी करून घेत असाल त्या ठिकाणी, या सर्वच ठिकाणी तुम्हाला शिक्षक वृंदांना देखील उपयोग होणार आहे. अगदी बेसिकपासून अनुभवी शिक्षक आणि स्वतः आपण एक्झाम दिल्यामुळं त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करून तुमचा वेळ वाचवायचं काम आणि विषय सोपा करून द्यायचं काम या ठिकाणी टीम करणार आहे. पुस्तक या ठिकाणी कोणतंही वापरायची गरज लागणार नाही. आपण फक्त ज्या काही क्लास नोट्स आहेत तेवढंच वापरायचं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पहा, टेस्ट सिरीज आवश्यक आहे का? या ठिकाणी जेव्हा मी तयारी करून घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर्स ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटणार आहेत. नंतर प्लस त्याच्यामध्ये मी पहा PYQ जे काय असतील त्यांची तयारी करून घेणार आहे. ठीक आहे. आत्ता पहिलं लेक्चर झालेलं आहे मानसशास्त्राची ओळख. मानसशास्त्राची ओळखचे 2 लेक्चर झाले. तिसऱ्या लेक्चरला आपण लगेच मागील वर्षाचे प्रश्न त्यांचा सराव घेतलेला आहे. ठीक आहे. असंच प्रत्येक विषयाचं या ठिकाणी चालू आहे. एक एक करून सर्व शिक्षक तुमच्या भेटीला यूट्यूबच्या माध्यमातून येतील. तोपर्यंत पहा, फक्त मानसशास्त्र विषयाचं मी सांगतो की सध्याला आपण कशा प्रकारे तयारी करून घेत आहोत. ठीक आहे. पहा, टेस्ट सिरीज आवश्यक आहेत का? तर टेस्ट सिरीज या ठिकाणी पहा आपण उपलब्ध करून देणार आहोत ॲपमध्ये. त्यासाठी कोणतीही वेगळी फीस असणार नाही. ठीक आहे. टेस्ट सिरीजसाठी वेगळे पैसे द्यायचे, पुस्तकासाठी वेगळे पैसे द्यायचे, ठीक आहे, कोर्ससाठी वेगळे पैसे द्यायचे, अशा गोष्टी या ठिकाणी होणार नाहीत. ठीक आहे. कारण कांगणे सरांनी एवढं व्यवस्थित गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत की महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्याला पहा कमीत कमी फीसमध्ये आपल्याला एखादा कोर्स भेटावा आणि नेमकं परीक्षा आलेली आहे आता जवळ. ठीक आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला त्या कोर्सची आवश्यकता आहे, प्रत्येकाला टीमची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांना आपण पहा या ठिकाणी पुस्तक घ्यायला किंवा कोर्स घ्यायला किंवा ज्या काही नोट्स असतील, PYQ ॲनालिसिसची पुस्तक असतील, या सर्व गोष्टींमध्ये बऱ्याच प्रकारचं कन्फ्युजन आहे. तर त्या ठिकाणी गायडन्स करण्यासाठी आपली टीम तुमच्यासोबत परीक्षेपर्यंत असणार आहे. टेस्ट सिरीजची आवश्यकता नाही, आपण टेस्ट सिरीज त्या ठिकाणी देणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षक वृंदांचे सर्वांचे धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत VK क्लास हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. तसंच मानसशास्त्राच्या स्ट्रॅटेजीचे आणि इथून पुढे जे काही डेमो लेक्चर्स असतील त्याच्या माध्यमातून आपण भेटत राहू. थँक्यू सो मच.